म्हणजे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून जागा वाटपाच्या अनुषंगानं भाजपसमोर 125 जागांचा प्रस्ताव ठेवला जाणार असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे। भाजपचाही 150 जागा लढवण्याचा एक प्रस्ताव आधीपासूनच आपल्याला कल्पना आहे त्याची, आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत होणारा जागा वाटपाचा तिढा हा सामोपचारानं सोडवणार असल्याचं सांगण्यात येते। त्यासाठी दोन्ही पक्षातल्या नेत्यांची मिळून एक समन्वय समिती बनवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। विशेष म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेनं पश्चिम उपनगरातल्या 12 ते 15 जागांची जबाबदारी ही 3 आमदारांवर सोपवली आहे। पाहूयात या घडामोडींचा आढावा घेणारा एबीपी माझाचा सविस्तर रिपोर्ट। नगर परिषदा आणि नगरपंचायती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा पहिला टप्पा नुकताच पार पडला आणि आता वेध लागले आहेत ते जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांचे। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी महायुतीतले पक्ष स्वतंत्र लढले, मात्र मुंबई महापालिका निवडणुकीआधी भाजप आणि शिंदेंची शिवसेना आपापसातल्या जागा वाटपाचा तिढा सामोपचारानं सोडवणार असल्याचं सांगण्यात येत आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एक समन्वय समिती तयार करण्यात आली। मुंबई निवडणुकीची जागा वाटपाची पहिली चर्चा या समन्वय समितीमध्येच होणार आहे आणि ज्या जागांवर जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला त्याचा अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे पाठवला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेत सध्या 125 माजी नगरसेवक आहेत, त्यामुळे मुंबई महापालिकेच्या जागा वाटपाच्या अनुषंगानं शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपसमोर 125 जागांचा प्रस्ताव ठेवला जाणार असल्याची शक्यता आहे। याच दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेच्या 3 आमदारांवर पश्चिम उपनगराची खास जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मागाठणेचे आमदार प्रकाश सुर्वे, अंधेरीचे आमदार मुर्जी पटेल आणि कुर्ल्याचे आमदार दिलीप लांडे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। या 3 आमदारांवर 10 ते 15 जागेची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे, कारण पश्चिम उपनगरातील या जागा मुंबईचा महापौर ठरवत असतात, त्यामुळे शिंदेच्या या रणनीतीची सध्या खूप चर्चा आहे। दुसरीकडे महापौर पदावरून एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा विजन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय तेही ऐका। मला असं वाटतं की असं काही 2 लोक 3 लोक एकत्रित आले म्हणजे आता आमचं काहीतरी त्या ठिकाणी गडबड होणार। आम्ही मजबूत आहोत, आमची महायुती मजबूत आहे, आम्ही मुंबईमध्ये महायुतीमध्येच लढणार आहोत आणि महायुती मुंबई जिंकेल आणि महायुतीचाच, मुद्दाम सांगतो, महायुतीचाच महापौर हा मुंबईमध्ये होईल। तर नितेश राणेंचं मुंबईच्या महापौर पदाबाबत काय मत आहे तेही ऐकूया। मुंबईची ही निवडणूक ही हिंदुत्वाच्याच विषयावर लढवली गेली पाहिजे, कारण का तोच मुंबईचा खरा DNA आहे। मुंबईचा महापौर हा भगवादारीच असला पाहिजे, दुसरा कोणीही चालणार नाही, कारण का मुंबईची डेमोग्राफी, मुंबईचा रंग बदलण्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न आज सुरू आहेत। जे तुम्ही लंडनला पाहता, जे तुम्ही युरोपच्या अन्य भागामध्ये पाहता, इथे पण कोणतरी अब्दुल शेख खान आणण्याचे पुरेपूर प्रयत्न इथे चालू आहेत। म्हणून मुंबई च्या बाबतीमध्ये कुठलीच तडजोड होता कामा नये। मुंबई हा हिंदुत्वाच्याच नावाने लढली गेली पाहिजे। त्यामुळे आता मुंबईतील जागा वाटपाबाबत खरंच सामोपचारानं दोन्ही पक्ष निर्णय घेणार का, की जागा आणि महापौर पदावरून महायुतीतच सामना रंगणार? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।